तुम्हाला मी सांगतो, आता बटन दाबल्यावर तुम्ही तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले असते। हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे। जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो। लाडक्या बहिणींना 2100 रुपये, 2100 रुपये लाडकी बहीण योजना, त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही केली आहे। त्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मंत्री माझी लाडकी बहीण योजना हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारीचा 8वा हप्ता जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादा पवार यांनी डीबीटीचं बटन सकाळीच दाबलेलं आहे। डीबीटीचं बटन दाबल्यानंतर राज्यातील महत्त्वाच्या प्रशासनाने निवडलेल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पैसे हे सोडलेले आहेत। त्यामुळे आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी डीबीटीचं बटन दाबलेले होते। सकाळपासूनच अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे सुद्धा जमा होऊ लागले आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, यामध्ये आता एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे। मागच्या आठवड्यामध्ये जी पडताळणी सुरू केली होती, त्या पडताळणीमध्ये ज्या गरीब आणि गरजू लाडक्या बहिणी होत्या तर त्या सुद्धा चुकून आता वगळल्या गेल्या आहेत। त्यांच्या खात्यामध्ये पैसे सकाळपासून आले नाहीत। सकाळपासून राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होऊ लागले आहेत, परंतु लाभार्थी यादीमधून अनेक महिलांचे नाव सुद्धा आता वगळले गेले आहेत। अनेक महिलांना पैसे आताही येईना झाले आहेत। त्यामुळे तुम्हाला पण अजून पण पैसे तुमच्या खात्यावरती आले नसतील तर पडताळणीच्या वेळेला चुकून तुम्हाला लाभार्थी यादी म्हणून वगळले गेले आहे का हे सुद्धा पाहणं आता गरजेचं आहे। 2 आठवड्यापासून जी लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू होती तर ती अखेर संपलेली आहे। आज सकाळीच डीबीटीचं बटन राज्य सरकारच्या माध्यमातून दाबण्यात आले आहे। 3500 कोटीचा चेक महत्त्वाच्या या 12 बँकेत आता देण्यात आलेला आहे। प्रशासनाने निवडलेल्या आज 20 जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पैसे जमा होत आहेत। त्यामुळे तुम्हाला अजून पण लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा 8वा हप्ता जर आलेला नसेल तर पैसे न येण्याची ही महत्त्वाची कारणे आता 3 असू शकतात। एक तर तुम्ही तुमच्या बँकेच्या खाते क्रमांकाला तुमचं आधार कार्ड जोडलेलं नसेल, किंवा पडताळणीच्या दरम्यान तुमची पडताळणी करताना तुम्हाला लाभार्थी यादीमधून वगळले गेले असेल, किंवा अंगणवाडी सेविकांकडून तुमचा अर्ज चेक करताना त्यांनी चुकीच्या पद्धतीने तुमची पडताळणी केली असेल। मग आता तुम्हाला काय करायचं असा प्रश्न तुम्हाला आता पडला असेल। याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अजून पण पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आले नसतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। सकाळपासूनच पैसे हे जमा होऊ लागले आहेत। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यापैकी आज या 20 जिल्ह्यांमध्ये पैसे हे जमा होऊ लागले आहेत। उद्या 16 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत। तर मग तुम्हाला अजून पण 2100 रुपये तुमच्या बँकेत आल्याचा SMS जर तुम्हाला आला नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। बघा, तुम्हाला लाभार्थी यादीमधून वगळले गेला आहे का नक्की बघा, कारण 2 ते 3 आठवड्यापासून तुम्हाला पडताळणी तुमची चालू होती। तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला सांगतो की अंगणवाडी सेविकांकडून तुमची पडताळणी ही आता चालू होती, तर त्यामधून तुम्ही वगळले गेला आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। कारण सकाळपासून अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होऊ लागले आहेत। तर तुमची पडताळणी व्यवस्थित जर केली नसेल तर तुम्हाला लाडकी बहिणीचा 8वा हप्ता मिळणार नाही। तर त्यासाठी काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला आता इथे मी सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। नेमकं तुम्हाला हे पैसे आले का नाहीत याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, आणि पैसे येण्यासाठी तुम्हाला नेमकं कोणतं काम करायचं आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून डीबीटीचे बटन सकाळीच दाबण्यात आले आहे। 2100 रुपये अनेक महिलांच्या खात्यावरती सकाळपासूनच जमा होऊ लागला आहे। परंतु तुम्हाला जर अजून पण 2100 रुपये बँकेत आल्याचा SMS जर आला नसेल तर तुम्हाला पटकन महत्त्वाची 3 कामे आता करून घ्यायची आहेत। ही 3 कामे केल्या लगेचच तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा झाल्याचा तुम्हाला बँकेकडून SMS येणार आहे। मग तुम्हाला आता काय करायचं आहे सविस्तर सांगतो, सर्वांनी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। लाडक्या बहिणींनो, कोणालाही आता वगळले जाणार नाही असं स्पष्टपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं। परंतु जी तुमची मध्यंतरीच्या काळामध्ये पडताळणी झाली त्याच्यामध्ये ज्यांचे उत्पन्न कमी आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी पण नाही, अशा लाडक्या बहिणींना सुद्धा आता वगळण्यात आले आहे। याचे कारण म्हणजे तुमचा जो अर्ज होता
तर तो अर्ज चेक करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांकडे दिली होती, तर त्यांनी व्यवस्थित अर्ज जर चेक केला नसेल तर तुमचा अर्ज जो आहे तर तो लाभार्थी यादीमधून काढून टाकला असेल। कारण आता ज्या 20 जिल्ह्यामध्ये सकाळपासून हे पैसे म्हणजे 2100 रुपये सोडले जात आहेत, तर यामध्ये अनेक लाडक्या बहिणी अशा पण आहेत ज्यांना 2 वेळचं खायचं सुद्धा अन्न मिळत नाही। इतक्या गरीब महिला असून सुद्धा त्यांच्या घरामध्ये 2 चाकी सुद्धा गाडी नाही लाडक्या बहिणींनो, अशा महिलांना सुद्धा हे पैसे सकाळपासून आलेले नाहीत। याचे महत्त्वाचे कारण म्हणजे लाडक्या बहिणीचे जे अर्ज आहेत तर ते लाभार्थी यादीमधून बाहेर फेकले गेले आहेत। मागच्या आठवड्यामध्ये जी पडताळणी सुरू करण्यात आली होती त्यामध्ये व्यवस्थित पडताळणी केली गेली नाही। ज्या गरीब महिला आहेत ज्यांच्यावर 2 वेळचं खायचं अन्न सुद्धा नाही त्यांच्यावर आता खूप मोठा अन्याय झालेला दिसत आहे। लाडक्या बहिणीचे पैसे तिकडून आता सरकारने सकाळपासूनच सोडलेले आहे, परंतु आता लाडक्या बहिणीच्या खात्यावरती हे पैसे जमा होत नाहीत। तर तुम्हाला पण अजून पण पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे। बघा आता यामध्ये सकाळीच मुख्यमंत्र्यांनी व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी डीबीटीचं बटन दाबलं आहे। पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री साहेबांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितले आहे की आजपासून लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार। सकाळपासूनच अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे सुद्धा जमा झाल्याचा SMS आला आहे, परंतु यामध्ये एक मोठा प्रॉब्लेम झालाय, तो म्हणजे तुमचा अर्ज हा लाभार्थी यादीच्या बाहेर फेकण्यात आला आहे। तर मग आता तुम्हाला नक्की काय करायचं आहे? सर्व लाडक्या बहिणींना पैसे तर येऊ लागले आहेत, तर मग तुम्हाला जर अजून पण आले नसतील तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढील 2 मिनिटाच्या आत समजावून सांगतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला तर माहितीच आहे तुम्हाला जर पैसे आले नसतील तर यामध्ये महत्त्वाचे तुम्हाला कारण असू शकते। यामध्ये तुमचं जे उत्पन्न आहे, बघा तुझ्या सरकारने अटी काय लावले आहेत तर तुमचं उत्पन्न काय आहे, यामध्ये जर 2.5 लाखांच्या वरती जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार नाही। त्यानंतर तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला सुद्धा हप्ता मिळणार नाही, तुमच्या खात्यावरती हप्ता मिळणार नाही। तुमच्या घरामध्ये जर सरकारी पेन्शन कोण घेत असेल किंवा तुमच्या घरामध्ये सरकारचा पगार तुमच्या घरामध्ये कोणी घेत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे इथून पुढे अजिबात पैसे येणार नाहीत। परंतु ज्या खरंच गरीब आणि गरजू महिला आहेत त्यांचे सुद्धा नाव आता लाभार्थी यादीमधून वगळण्यात आलं आहे। सकाळपासून ग्रामपंचायतमध्ये, पंचायत समितीमध्ये आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अनेक महिला तक्रारी सुद्धा करू लागल्या आहेत की आम्हाला 2 वेळचं जेवण सुद्धा व्यवस्थित मिळत नाही, तरी सुद्धा आम्हाला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून का वगळण्यात आला आहे। तर याचं मुख्य कारण म्हणजे अंगणवाडी सेविकांकडून तुमची जी पडताळणी करण्यात आली तर त्यामध्ये व्यवस्थित तुमची पडताळणी झालेली नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींना आता खूप टेन्शन आलं आहे। आता नेमकं काय करायचं? परंतु यावर एक उपाय आहे, तुम्हाला यासाठी महत्त्वाची आता 3 कामे करावी लागणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणती 3 महत्त्वाची कामे तुम्हाला करावी लागणार आहेत नक्की बघा। यामध्ये महत्त्वाचं पहिलं जे काम आहे ते सांगतो बघा। तुमच्याकडे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी या दोन्हीपैकी एक जर तुमच्या घरामध्ये रेशन कार्ड असेल तर तुमच्या घरामध्ये जर असेल तर तुम्ही लवकरात लवकर त्याचे 2 व्यवस्थित दिसणारे झेरॉक्स काढून घ्यायचे आहे। ते झेरॉक्स रेशन कार्ड तुम्ही त्या ठिकाणी, आता बघा यामध्ये काय सांगितलंय की तुम्ही ज्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांकडे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना तो अर्ज भरला होता अंगणवाडी सेविकांकडे, तर त्या ठिकाणी एक झेरॉक्स यामधलं तुम्हाला जाऊन त्या ठिकाणी जोडायचं आहे आणि एक झेरॉक्स तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन लवकरात लवकर जमा करायचा आहे। महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे मॅडमनी आता स्पष्टपणे सांगितले आहे की तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी एक जरी रेशन कार्ड तुमच्याजवळ असेल तर तुमचं उत्पन्न जे आहे तर ते 2.5 लाख रुपयापेक्षा कमी आहे असं समजण्यात येईल। कारण तुमचं जे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड दिलं जातं तर ते तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असल्यावरच तुम्हाला दिलं जातं। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही 2 रेशन कार्डचे झेरॉक्स, एक तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये द्यायचं आहे, त्यानंतर एक जे आहे तर ते तुम्ही ज्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला होता त्या महिला अंगणवाडी सेविका ज्या होत्या तर त्या ठिकाणी द्यायचं आहे। त्यामुळे बघा अनेक लाडक्या बहिणींना अजून पण पैसे जर तुम्हाला आले नसतील तर तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही ज्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला होता त्या ठिकाणी ही 2 कागदपत्र तुम्हाला लवकरात लवकर द्यायचं आहे। त्यानंतर बघा महत्त्वाचं दुसरं काम तुम्हाला करायचं आहे
ते म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे तर तुमच्या बँकेला लिंक आहे का नाही तुम्ही एकदा चेक करायचं आहे। कारण बऱ्याच वेळा असं होत असतं की तुमचं आधार कार्ड बँकेला लिंकच केलेलं नसतं, म्हणजेच बँकेच्या खाते क्रमांकाला तुमचा आधार कार्डचा जो नंबर आहे तर तो लवकरात लवकर लिंक करून घ्यायचा आहे। तर बघा, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना सांगितलं आहे की तुमच्या बँकेच्या खाते क्रमांकाला आता तुम्ही लवकरात लवकर आधार कार्डचा जो नंबर आहे तर तो जोडून घ्यायचा आहे। त्यानंतर महत्त्वाचं आता तिसरं काम आहे, ते तिसरं काम करायचंच आहे। तर ते तिसरं काम म्हणजे तुमच्या घरामध्ये ज्या व्यक्तीच्या नावावर जागा असेल, एखादी गाडी असेल किंवा जमीन असेल तर त्याचा पुरावा तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे लवकरात लवकर जमा करायचा आहे। कारण तुमची जर जमीन जास्त असेल, तुमचं उत्पन्न जास्त असेल, तुमच्या घरामध्ये जर 4 चाकी गाडी असेल तर अशा लाडक्या बहिणींना आता लाभार्थी यादीमधून वगळण्यात आलं आहे। जर तुमच्याकडे जर हा पुरावा नसेल तर तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यापासून कायमचं वंचित ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे आताही तुम्हाला सांगितलेलं लवकरात लवकर काम करायचं आहे। कारण यामध्ये चुकून माकून जर तुमचा जर अर्ज लाभार्थी यादीमधून वगळण्यात आला तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 8वा पण येऊ शकणार नाही आणि 9वा पण येऊ शकणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही सांगितलेलं रेशन कार्डचं झेरॉक्स जे काय असेल ते तुमचं अंगणवाडी सेवकांकडे जमा करायचं आहे, ग्रामपंचायतमध्ये एक जमा करायचं आहे। त्यानंतर बँकेमध्ये तुमचं आधार कार्ड बँके या खात्याला लिंक करून यायचं आहे। तिसरं काम म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आहे, तर ते तुम्ही नाही केलं तरी सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम हा 100% येऊ शकतो। म्हणजे तुमचं जे उत्पन्न आहे, तुमचं उत्पन्न तुमच्या घरामध्ये कोणाच्या नावावर गाडी असेल वगैरे तर ते जाऊन तुम्ही लवकरात लवकर त्याचा पुरावा सुद्धा द्यायचा आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।